साठी दीपक शाह. विकेट घेतल्या आता. डीप स्क्वेअर लेग पण आहे. 4 खेळाडू ऑन साइडला आपण पाहतो. शॉर्ट मिड विकेटला मुकेश भाई. पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू डिक्लेअर मध्ये. एक धाव डिक्लेअर. 2 बॉल 5. बॉल बॉल वहां से अगर कोई है तो दे दो यहाँ पर. मी विनंती करतोय तात्या कडूस वाडा आणि कोळी अ शिंपोली आणि आरसीसी डोंबिवली. कोळी अग्री मुंबई शिंपोली विरुद्ध कोळी आरसीसी डोंबिवली. आणि व्हाट अ शॉट, क्या बात आहे. आजच्या दिवसातला सुंदर फटका, पॉइंटच्या वरून चौकार. सर पण ह्याच्यामध्ये आवाज
म्हणजे यामध्ये काही असे खेळाडू आहेत 2-3 जे 60+ पण आहेत. ते नाईक, मुकेश भाई यांचं ज्या पद्धतीने योगदान, आणि आता मात्र शेवटचा बॉल छान, षटक चांगलं समाप्त होते पहिल्या ओव्हरला. एक बाउंड्री पहिल्या बॉलला येऊन सुद्धा धाव संख्या 10, बिनबाद 10. रसायनी रायगड. गोलंदाजीसाठी येतात उदय नाईक, एक जबरदस्त गोलंदाज, एकेकाळचा एक दिग्गज लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख उदय नाईक, आणि मध्ये अर्जुनसाठी देखील ज्यांनी योगदान दिलं. उदय नाईक दुसरं षटक घेऊन स्ट्राईकला बॅटर आशुराम, नॉन स्ट्राईकला अण्णा गावडे. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण अशोक यांना पाहतोय, शॉर्ट मिड विकेटला मुकेश भाई भंडारी, लॉंग ऑनला मिलन, डीप मिड विकेटला नागेश, आणि अजून एक खेळाडू आपण अक्षत पाहतोय, अक्षत कमलजीत मिलन ना डीप स्क्वेअर लेगला कोण आहे? मिलन तिकडे डीप स्क्वेअर. देवेन आहे, पॉइंटला विजय आहे, कव्हरला सॉरी मिड ऑफला आपण पाहतोय दिवाकरजी. पहिला चेंडू उदय नाईक यांचा ऑफस्टमच्या ज्या पद्धतीने बाहेर चेंडू, पहिला लुझनर होता, वाईट अवांतर धाव, संख्या 11. डावखुरे बॅट्समन आशुराम, संख्या 11. सुप्पा झेल होऊ शकला असता, मात्र त्याच्यावरून बॉल. एखाद्या वेळेला धाव संख्या पुढे सरकते 12. यानंतर सामना आरसीसी डोंबिवली विरुद्ध कोळी आगरी मुंबई शिंपोली. आरसीसी डोंबिवली आणि कोळी आगरी शिंपोली, ही इथे कुठली येणार? मुकेश भाई, आणि बॉल हाताला लागला अक्षरशः, रनआउटची संधी, 2 धावा. चांगलं टॉस केलं होतं बॉलला. कोण नाही आलंय मग तर बाय आहे ना, मग डायरेक्ट ती मॅच त्याच्यामुळे जिंकेल. पुढचा चेंडू, ओ क्या बात आहे. बघा हा टप्पा, या टप्प्यासाठी ओळख आहे यांची. नर्मदा अर्जुनसाठी एक दिग्गज गोलंदाज. आज खरं म्हणजे फोर्स 1 लाईव्ह युट्यूब चॅनलला जेवढे प्रेक्षक पाहतात मैदानात, त्यांना उदय नाईक सर 80-90च्या दशकात काय होते याचं प्रात्यक्षिक समोर पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अण्णा गावडे यांच्यासाठी, अक्षरशः रीड केलं होतं, चांगले क्षेत्ररक्षण. अशोक मॅन फ्रॉम मड अजून एक जबरदस्त खेळाडू आहेत. 2013-14ला कोळी आगरी एकता समाज मंडळ सुरुवात केली. मुकेशभाई भंडारी यांनी 7 ते 8 गाव एकत्र आले. मात्र पाहता पाहता जे मार्गदर्शन आदरणीय गोपाळ शेट्टी साहेबांचं, ज्यावेळेस साहेब आमदार होते, खासदार, संसदरत्न पुरस्कार 2 वेळा खासदारकी देखील आपण पाहिली त्यांची, आणि त्यानंतर आज मास्टर्सचे 16 संघ खेळताना आपण पाहतो. संधी नाही, थोडा पुढे पडला टप्पा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सहज देवेन त्या ठिकाणी जातोय, जोपर्यंत चेंडू फेकेल. रनआउटची संधी आणि 3 धावा. खूप थोडस गचा क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. संख्या टोटल 18. बॉल किती आले? नागावडे स्ट्राईकला, त्यांच्या डिपुचा चेंडू. हा देखील क्या बात आहे, टप्पा छान होता, मात्र पंचांचा इशारा वाईड आहे. 19 वाईड. अजून एक बॉल बाकी आहे दुसऱ्या ओव्हर मधला. आता मात्र संधी आहे, खेळाडू येणार का त्यांच्या मधून? नाही, चौकार, 4 धावा, 23. 2 ओव्हरला 23. चांगल्या स्थितीमध्ये रसायन रायगड संघ.
सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. सुरेश भाई, अमेय नाईक, सुशील पंडित. धावसंख्या 23. 2 ओव्हर. अक्षत केणी, नरेंद्रजी, चिराग पंडित, मायरा. (23) 23. 2 ओव्हर 23. पहिल्या ओव्हरला किती होते जगदीश? पहिल्या ओव्हरला किती होते? पहिल्या ओव्हरला 10 होते, दुसऱ्या ओव्हरला 13. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 आपण ऑपॉर्च्युनिटी पाहिल्या. एक विजयच्या वरून बॉल, त्यानंतर एक मिड विकेटला जे 2 ऑपॉर्च्युनिटी होऊ शकल्या असतात. मिलन सज्ज होतोय. पुढे सरसावत वाडा शॉट, धमाके साथ साथ घटाके संग संग. मिलन की पहली गेंद, आशुराम कर रहे काम तमाम. 6 रन. व्हाट अ शॉट, बिग वन. धावसंख्या 6 ने 29. रसायनी रायगड. व्हाट अ शॉट, व्हाट अ बॅटिंग बाय आशुराम. 20 धावांवर खेळतोय आशुराम. त्याला मिळालेलं जीवनदान बघूया किती महागात पडतंय. संख्या 29. अन्ना खेळतात 7 धावांवर. आशुराम पुन्हा एकदा चेंडू डीपला. नागेश, चांगला थ्रो, मात्र राजू पंडित आहे तिकडे. स्ट्रायकर एंडला थ्रो. नॉन स्ट्राईकला टाकायची गरज होती. मागे कोणी बॅकअपला नाहीये, मात्र इथे बॅकअपला विजू होते, दिवाकर आहेत. हे जगदीशचं नाव काय? किशोर की हा पण मिलन भंडारी याला पाहतोय. नागेश भंडारी, देवेन, अशोक, मुकेश भाई. मिस टाइम्स टू. नो मेन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. आणि 3 धावा, 2च धावा. चपटी, नंतर चपटी 2. 29 नंतर 31, नंतर 2 32. ओ अप्रतिम, अप्रतिम चेंडू. गुड कीप राजू पंडित, जुने नर्मदा अर्जुनचे जुने खेळाडू. मिलन एक अनुभव निश्चितपणे यांच्या देखील पाठीशी आहे. ज्या प्रकारचं क्रिकेट ते खेळतात, 50+ साठी मिलन तयार. बघूया बॉल लेग बाहेर निश्चितपणे आहे की यस. वाईटला प्लस म्हणजे 2 मिळतील आता. वाईट आणि 1 धाव. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 36. तिसरं षटक मार्गस्थ. 32 होते, 32 ने 2 34. 34 2.4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 टू गो. चांगला चेंडू कुठून काढलेला आहे. 2 धावा. 34 आणि 2 36. 10 चेंडू आणि निश्चित आपण पाहतोय आशुराम खेळतोय 10 चेंडू 23 वर. शेवटचा चेंडू मिलन यांचा. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 13 धावा निघालेल्या आहेत. आणि हा चेंडू देखील डॉट शेवटचा. पहिल्या ओव्हरमध्ये 10, 13, 13 धावसंख्या. 3 ओव्हर 36. चांगलं कमबॅक. शेवटची ओव्हर. 2 मॅच मध्ये 20 धावसंख्या आपण पाहिलं टार्गेट.
तिसऱ्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या झाली होती 39 आणि आता चौथ्या मॅच मध्ये आपण अद्याप 3 षटकं होताना धावसंख्या 36 पाहतोय. अशोक गोलंदाजीसाठी येत आहेत. चेंडू शॉट कव्हरच्या दिशेने देवेन येतोय आणि चौकार 40. अशोक कमबॅक करून देणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत तालचेल याच्यासाठी. अशोक यांचा पुढचा चेंडू तालचेल व्हाट अ शॉट कडक पॉवरफुल छे 6 धावा षटकार संख्या 46. बॉल द्या जुना जगदीश. वरती आपण जर पाहिलं तर कंटेनरला तिथे बॉल आहे. कंटेनरवरती एक बॉल आहे. खाली राहिलेला बॉल चेंडू घेऊन काढला मिलन आहे. चेंडू फेक रनआउटची संधी मात्र अशुरा माले 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या टोटल 48. 40 नंतर षटकार 46 नंतर 2 48. पुढचा चेंडू लालचंद. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार त्यानंतर बोल्ड विकेट त्यानंतर 6 त्यानंतर 2. अशोक गोलंदाजी करतायत. धावसंख्या 48. 2 चेंडू शिल्लक. टू गो. डिक्लर जुना बॉल द्या. 49. 1 टू गो. बॉल द्या. शेवटचा बॉल लालच्या यांच्यासाठी आणि ओ चकून गेला. बॉल चकून गेलेला आहे. एक धाव दुसरी धाव रनआउटची संधी आणि खेळाडू बाद. धावसंख्या 50. 51 टू विन. 51 करायचे 4 ओव्हर्स मध्ये.
51 धावांचं. 24 चेंडू 51 4 ओव्हर्स मध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय लालू. जिमखाना कांदिवली संघाचे देखील आपण पाहिलं तर जिमखाना कांदिवलीचे अध्यक्ष. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी जबरदस्त हिट. मात्र पहिल्या चेंडूवर इतर बॅट्समन आता पळू शकतात की बॅट वर बॉल येत आहेत का नाही, येऊ शकतात. लालू वर जबाबदारी राहील. नवीन बॅटर लवकर चला राजू पंडित आतमध्ये आणि नागेश साठी लालू यांचा चेंडू. लालू यांचा पुढचा चेंडू. आता मात्र दाबून खेळलेले आहेत कव्हरला. एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 बॉल 1. बघा हवा देखील छान सुरू आहे. साजरा केला जाईल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. देवेंवर जबाबदारी राहील. 24 बॉल मधले 3 ते 4 षटकार आवश्यक आहेत. आपण पाहिलं तर पूर्ण छान सुरुवात एकंदर आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने मारलेला फटका खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव. ठीक आहे, करंगळे नाही, ते नाही. 1 धाव. तो संख्या 3 बॉल 2. आता मात्र चकून जातोय. बघूया पंचांचा इशारा या ठिकाणी. बायच्या रूपामध्ये 1 धाव. या बायाने धावसंख्या पुढे सरकते. 4 बॉल 3. 2 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या ओव्हरचे. एखादा मोठा फटका, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 12.50 ची सरासरी आवश्यक आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 रन्स करायचे आहेत. पहिल्या 4 बॉल मध्ये 3 आलेत. समोरच्या दिशेला अलॉंग विथ द कार्पेट मारलेला फटका खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव पूर्ण होईल. जोपर्यंत चेंडू फेक होईल आणि थ्रो करेपर्यंत 2 धावा. 3 ने 2 5. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं 12-13चं स्टार्ट जे आवश्यक आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12.50. कारण एक ओव्हर चांगली बनवावी लागेल. 16-17 रनची, 18 रनची. लालू तयार. राईट ऑफ द विकेट. लालूचा पुढचा चेंडू. आता मात्र पॉइंटच्या वरून चेंडू निश्चितपणे जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. खेळाडू पोहोचतोय अशुराम. 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 7 पहिल्या ओव्हर नंतर. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर रसायनी संघाची धावसंख्या होती, आपण पाहिली 10. इकडे पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या 7 एज कम्पेअर टू बोथ द टीम्स. The defending team scored 10 and the chasing team they scored 7 in the first over. They lost 1 wicket in the first delivery when Mukesh Bhai Bandari got out. What a shot he played over the mid wicket, but what an absolutely wonderful catch has been taken by Lalu on the deepish
मिड विकेट. आता दुसरं षटक घेऊन बघूया गोलंदाज कोण येते. उंच पुरा असा गोलंदाज, त्याचं नाव आहे अण्णाजी. यांचं नाव काय? जयेश. जयेश एक उंच पुरेसे खेळाडू आहेत. 50+ ची काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर, जी गेल्या वर्षी आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये बबलू सर यांची स्पर्धा, अब्दुल बारुदकर यांची, त्या ठिकाणी 60,000चं पारितोषिक होतं, प्रत्येक चौकार षटकाराला पारितोषिक. यावर्षी देखील लवकरच ती स्पर्धा देखील तुम्हाला कळेल. 50+, त्यानंतर मोठी स्पर्धा एक 50+ ची देखील होणार आहे. गोलंदाजीसाठी जयेश, स्ट्राईकला बॅटर आहेत नागेश, पॉइंट कव्हर आहे एक डीप कव्हर स्वीपर ज्या ठिकाणी अश्विराम आहेत, आणि यासाठी अश्विराम त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावासाठी पोहोचतायत. दुसरी धाव होणार का? मध्ये चांगला थ्रो. एक उत्कृष्ट खेळाडू अश्विराम, ज्यांचा आपण शोल्डर पाहिला तुझ्या पद्धतीने त्यांनी थ्रो केला, वन बाउन्स या अगोदर देखील आणि आता देखील. जर थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू मिळाला तर रूम बनवून बॅट्समन ट्राय करेल, आणि म्हणूनच डीप स्वीपर कव्हर नाही तर स्वीपर पॉइंट घेतलेला आहे. वायडिश लॉंग ऑफला गावडे आहेत, अण्णा गावडे. संख्या 8. ऑफ ब्रेक, स्लोवर वन, चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. नागेश त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये जर 7 धावा म्हणजे तुमच्या एकूण 5 धावा कमी होत्या, म्हणजे कुठल्या तरी एका ओव्हरमध्ये तुम्हाला 17 ते 18 करावे लागतील, जेणेकरून 12ची सरासरी 12.5ची तुम्ही जवळपास पोहोचू शकता. 16 चेंडू 41. षटकार चौकारांची गरज. फुलटॉस चेंडू या ठिकाणी डीप केलेल्या ठिकाणी आपण पाहतोय लालू आहे. एक धाव पूर्ण केली, जोपर्यंत चेंडू फेक, आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 12. देवेन स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत ते नागेश भंडारी. एक धाव महत्वाचे. षटकार चौकारांची गरज आहे. हवा देखील सुरू आहे. हवेचा जर आपण वेग पाहिला आणि हवेचा जर वेध घेतला तर निश्चित राईट हँड बॅट्समनला समोर पंच केले तरी बॉल ट्रॅव्हल होऊ शकेल. आता मात्र गॅप मध्ये शोधून काढलेला आहे. निश्चितच अश्विरामसाठी कसोटी राहील. एक धाव तर पूर्ण केलेली, 2 धावांसाठी परत आहे. 2 धावा देखील पूर्ण होताना, 2 धावा पूर्ण. धावसंख्या 14. धावसंख्या 14. देवेन ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, निश्चितपणे या ठिकाणी पाणी पितोय. मात्र समोर अजू पंडित यांनी देखील कानमंत्र दिला असेल. हवा सुरू आहे. बॅकफुटला जाऊन तुम्ही पॉइंट कव्हरला, त्यांच्या समोर जरी तुम्ही आडव्या बॅटने सरळ एक ट्राय केली असेल तरी सुद्धा बॉल ट्रॅव्हल होऊ शकतो. ज्या प्रकारे आपण या अगोदर लालचंदला पाहिलं, लालेला बॅटिंग करत असताना अश्विरामने खूप चांगला फटका आज खेळला पॉइंटच्या वरून, जो आजच्या दिवसातला नेत्रदीपक फटका होता. त्यानंतर ऑन साइडला त्याने 2 चौकार खेचले. वैयक्तिक 23 धावा केल्या होत्या कमी चेंडूमध्ये. 14 बॉल 37, षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र हवे बरोबर चेंडू निश्चितपणे ट्रॅव्हल होणार, आणि हा येतोय उंच षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक संधी होती. पहिलं आपल्याला असं वाटत होतं की ओव्हर पिच चेंडूचा कसा फायदा घेईल, मात्र आता बॉल ओळखला, ऑफ ब्रेक, पुढे सरसावत आले. हरकत ली, हरकत में बरकत और 6 रन. एक गेंद अभी भी बाकी है. रन संख्या 20. अब 13 बॉल 31. देखिए जिस प्रकार की भौगोलिक परिस्थिति इस ग्राउंड की, यहाँ पर 12 बॉल में 25-30 भी बन सकते, लेकिन गेंदबाज कौन है आपके पास, वो एक बड़ा प्रश्न होगा. और इस सवाल का जवाब अब बल्लेबाज को अपने बल्ले से देना होगा. हालांकि गेंदबाज भी यहाँ पर तैयार है, जिस तरह की गेंदबाजी यहाँ पर कर रहे हैं. देखिए एक्शन रिप्ले तो ऑफ ब्रेक आगे निकल कर आए, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लिया था उस गेंद को. डांसिंग डाउन द ट्रैक एंड प्लेड ओवर द मिड विकेट. इट्स अ बिगी. 6 रन, 6 रन एंड स्कोर मूव्स टू 20. जीतने के लिए 31 की जरूरत. 13 चेंडू 31. 1-3 बॉल्स, 3-1, 3-1, 1-3. लेकिन जयेश की ये भी सामने खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि वहां पर खिलाड़ी है. 1 रन मिला है और 1 रन से संतोष. देवेन ज्यादा स्ट्राइक लेना आवश्यक. 12 गेंदे 30 की जरूरत. रन संख्या 21, 21. 2 ओवर की अगर बात कीजिए तो 2 ओवर के बाद 23 रन थे जब बल्लेबाजी कर रही थी टीम रसायनी.
11 रायगढ़, जिनका 2 ओवर में स्कोर था 23, पहले ओवर में 10 आए थे, दूसरे ओवर में 13। यहाँ पर पहले ओवर में 7 आए और दूसरे ओवर में 14 रन आए। एक स्ट्राइक रेट बढ़ता हुआ 8 गेंदे 18 पर देवेंद्र खेल रहे हैं और 3 गेंदे 2 रन बनाकर नागेश ऑन स्ट्राइक एंड पर। अब उन्हें स्ट्राइक लेना होगा क्योंकि इनके पास भी वो क्षमता है, बड़े स्ट्रोक खेलने वाले खिलाड़ी गेंदबाजी के लिए आएंगे। अब बॉलर जिनका नाम है, देखेंगे कौन है वो बॉलर तो साइने 11 राइगर टीम के लिए अशुराम, जो अनुभवी है, जिन्हें पता है कि इस तरह की परिस्थिति में अपनी मनस्थिति क्या होना आवश्यक है, what kind of the mentality we have to apply because the situation is quite different। 12 balls 30 runs to win, 12 गेंदे 30 की जरूरत। और जिस तरह का बॉल्स ट्रैवल हो रहे हैं यहाँ पर, बल्लेबाज के लिए भी एडवांटेज बन सकता है, क्योंकि इसके पहले वाले मुकाबले में ऐसे लग रहा था कि मैच बनेगा और 12 गेंदे, जब एक ओवर में 19 की जरूरत थी और मैच एक कि वो 2 रन से हारे थे, जहां पर आखिरी 2 बॉल में 12 की जरूरत थी, दोनों बाउंड्री। और पहले अगर इनिंग के दौरान अगर कुछ रन्स आते तो शायद वो मुकाबला बुरुली बॉयज जीत सकते हैं, लेकिन क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल। यहाँ पर भी हम देखेंगे किस तरह से कोशिश करेंगे गेंदबाजी के लिए तैयार। राउंड विकेट अशुराम, और अशुराम की गेंद पॉइंट पर खेला हुआ स्ट्रोक, डीप पर खिलाड़ी जयेश एक रन तो पूरा के जब तक कि वहां पर फील्ड करे, थ्रो करे, 2 रन। रन संख्या 23, 11 गेंदे 28 की जरूरत, इस ओवर में कम से कम 17-18 रन। डाव्या यष्टीवरचा चेंडू होता, पायाला ब्रश केला चेंडूने आणि पंचांचा इशारा तो लेग बाय, एक धाव। तर संख्या 24। राजू पाटील सरांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचं। राजू पाटील सर, धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। बघा जे कॅल्क्युलेशन 24 म्हणजे अजूनही आपण 10 बॉल 27, 10 मधले 3 किंवा 4 षटकार मारणारे नागेश, राजू पंडित हे देखील आपण पाहतो सेकंड डाऊन आलेले आहेत, जे मोठे फटके खेळू शकतात आणि आक्रमकता दाखवावी लागेल नागेशला देखील। ज्या प्रकारे अशुराम या ठिकाणी सज्ज होतात गोलंदाजी करण्यासाठी, राईट आर्म राऊंड विकेट अशुराम। आता मात्र वाचले त्या ठिकाणी सपशेल अपयशी, आणि बघा या ठिकाणी थ्रो तर केलेला आहे, एक धाव, धावसंख्या 25, 9 बॉल आणि धावांची गरज आहे टोटल, जर आपण पाहिलं एकने पुढे सरकते 26, 9 बॉल 26, देवेंद्र 20 धावांवर खेळतो। 9 बॉल मध्ये किमान एक षटकार एक चौकार आवश्यक आहे। धावसंख्या 25, 26 पाहिजे अजून, संख्या 25। मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू आता शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक धाव, 8 बॉल 25, धावसंख्या टोटल 26। कैची पाहिजे, कैची पाहिजे आहे।
तज्ञ गजेंद्र वावीकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर जेवलात का तुम्ही? येस. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण जेवण करून घ्यायचं आहे. राजू पाटील सर आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे यानंतर लगेचच 50+ ओरम क्रिकेट टूर्नामेंट 6 बॉल 23. बॉलरचं नाव अण्णा किशोर. रसायनी रायगडच्या संघाला आपण पाहतोय. रसायनी पनवेल इथून या ठिकाणी संघ उपस्थित. 6 बॉल 23. नागेश किंवा जर देवेन 4 बॉल 4 सिक्स म्हणून मॅच जिंकवतात तर 1001 रुपयाचं पारितोषिक गुड्डू यांच्याकडून. पहिला चेंडू किशोर याचा लिफ्ट आर्म. पहिला चेंडू स्वीप खेळायला गेले. स्लॉग स्वीप. बरोबर चेंडू मिडल होऊ शकला नाही. 1 धाव. एका धावाने धाव संख्या पुढे सरकते ते म्हणजेच 29. 5 बॉल 22. कंपल्सरी 3 षटकार. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. किशोर स्ट्राईकला. नागेश भंडारी. 5 बॉल्स आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. टोटल 22. स्ट्राईकला नागेश. आता मात्र हा देखील चेंडू ज्या पद्धतीने बॉल बॅटच्या खाली मिळाला होता. 1 धाव तो पूर्ण केली. स्ट्राईक स्वतः देवेन घेतोय. 4 बॉल आणि 21. 4ही बॉलवर षटकार किंवा 3 षटकार आणि 1 चौकार. बघूया काय घडतंय. एक धाव महत्वाची. एक षटकार आवश्यक आहेत कारण एकेरी दुहेरी धावांनी हे टार्गेट पूर्ण होणं अशक्य आहे. 3 षटकार मारले तरी सुद्धा 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र या चेंडूवर खूप काय अवलंबून होतं. तिथे एकच धाव आले. चांगली गोलंदाजी किशोर यांची. ओपनिंग बॅटर आपण पाहतोय. पहिल्या बॉलला विकेट गेल्यानंतर ज्या वेळेस सेकंड डाऊन आले 1 डाऊन आणि आता 3 बॉल 20. सर विजय पथावर आहे. 31 धाव संख्या 1 गडी बाद. जे आता आवश्यक जे कॅल्क्युलेशन आपण पाहतोय आणि आता मात्र विजयी संघ. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. रसायनी रायगड. विनंती करतो या ठिकाणी संघ रसायनी रायगड आणि डोंबिवली